प्रज्वलित करावा असं मी सर्व प्रतिनिधींना विनंती करतोय. कृपया. या मॅडम. मॅडम ज्या प्रतिमेला मालार्पण होत आहे हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत की त्यांनी देशामध्ये पहिली स्वदेशी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यांना मालार्पण होत आहे. तुमच्या युनिटचे का खंदे कार्यकर्ते असं काही चालेल. फुल चढाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बद्दल संक्षिप्त परिचय करावा आणि की ज्यायोगे आपल्याला कार्यक्रम पुढे नेता येईल. हेलो धन्यवाद कांबळे सर. सेंट्रल बैंक SC/ST OBC एम्प्लॉयज वेलफेयर एसोसिएशन, उसके साथ साथ सेंट्रल बैंक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालय, साथ ही सेंट्रल बैंक ऑफ इंडिया रीजनल कार्यालय और SC/ST OBC संगठन की ओर से मैं आपका आज के दिन स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ. मित्रों, हर साल की तरह आज हम यहाँ एकत्रित हुए हैं और ये बहुत ही महत्वपूर्ण घटना हमारे लिए आज का दिन होता है. और करीब 2012 या 2011 से हम लोग लगातार यह कार्यक्रम का आयोजन कर रहे हैं और हर साल की बात ही हमने इस साल सामाजिक कार्य में जो संलग्न लोग हैं उनको आमंत्रित किया है. हर साल हम किसी न किसी संस्था को, किसी न किसी सामाजिक कार्यकर्ता को बुलाते हैं. हम ऐसा मानते हैं कि वो हमारे सहकर्मी हैं. सेंट्रल बैंक में हम लोग नौकरी पेशा वर्ग है और हमारी जो जिम्मेदारी है वो ये जिम्मेदारी है कि जो हम प्रत्यक्ष रूप से काम नहीं करते हैं और जो प्रत्यक्ष रूप से काम करते हैं उनको उनके सहकारी बने, उनका साथ दें. इसलिए हम इस कार्यक्रम को करते हैं और साथ ही साथ अपने आप को याद दिलाते हैं हमारी सामाजिकता, हमारी सामाजिक जिम्मेदारी, हमारे कर्तव्य, इसका हम एक्नॉलेज करते हैं और इसको अपने आप को रिडेडिकेट करते हैं. ये दीपा पवार आज हमारे लिए मेहमान के रूप में आई हैं. वो हमारा हिस्सा है और बेसिकली एक सामाजिक कार्यकर्ता का जब हम लोग परिचय दिलाते हैं तो उनके कर्तव्य का परिचय है. व्यक्ति का परिचय तो नाम से है दीपा पवार. आप गूगल करेंगे काफ़ी सारी इन्फॉर्मेशन इकट्ठा करेंगे, लेकिन जो समाज है जिसका मुझे एक एनालिसिस के तौर पे मैं बता रहा हूँ, घैसाड़ी समाज करके जो है आपने पाल में रहता है, गांव के किनारे रहते हैं जो पाल में, एंड वहाँ पे जो पुलाद का काम करते हैं, लोहार का काम करते हैं, उस समाज से आते हैं दीपा पवार जी. और बहुत बचपन से उनमें शिक्षा की लगन थी, जीत थी
और वो लगातार पढ़ती रही, 7वीं तक वो पढ़ी। फिर जब पाल बदल गया, अब आगे के स्कूल का कैसा, फिर उन्होंने जीत के साथ अपना एजुकेशन पूरा किया। और आप सबको बहुत खुशी होगी जानकर कि उन्होंने MSW किया मुंबई से, और वो गोल्ड मेडलिस्ट है MSW सोशल वर्क। उन्होंने अपना पूरा जीवन समाज कार्य में लगा दिया है। महिलाओं के साथ, यूथ के साथ वो काम करती है। वो चाहती है कि यूथ लीडरशिप तैयार हो। वो चाहती है कि समाज में ऐसे लीडर पैदा हो जो ऑनेस्ट है, जो इंटेलिजेंट है, जो आने वाली पीढ़ी में मार्गदर्शक बनेंगे। ऐसे लीडर्स को पैदा करने के काम में, इतने महत्वपूर्ण काम में लगी है। तो हमारा ये कर्तव्य बना है कि हम इस कार्यक्रम में उनको उपस्थित कराएं और आप सबसे गुफ्तगू कराएं। और थैंक यू कहता हूँ मैं उनको कि उन्होंने इस आमंत्रण को स्वीकार किया और हम हमारे बीच में हैं। दीपा पवार अनुभूति एक संस्था की फाउंडर मेंबर है। उनको नवाजा गया है, यूथ लीडरशिप के काम के लिए उनको नवाजा गया है। और वो फाउंडर मेंबर है ग्रुप्स और मेंटर भी है, जो लीडरशिप के एडवांस के लिए जो एक तरह से शिविर कैंप्स लेते हैं, उसके लिए भी उनको पुरस्कृत किया गया है अपने काम के बारे में। और उनका जो किताब है पोलादी बाया करके एक मराठी किताब है, आप जरूर स्टॉल पे सामने हैं, आप जरूर हर एक ने उस पोलादी बाया नाम का जो किताब है वो जरूर खरीदिएगा। और पोलादी बाया वो खुद भी बताएगी, लेकिन जो इस समाज से महिलाएं आती है, जगह जगह इस पोलाद का काम करती है, और पोलाद का काम करते करते जो उनका पोलादी व्यक्तिमत्व बन जाता है, तो उसके बारे में उन्होंने काफ़ी सविस्तर विश्लेषण किया हुआ है। मैं चाहूँगा कि उनसे ही सुने। आप सबका बहुत बहुत धन्यवाद है। इस कार्यक्रम का आनंद ले, इस कार्यक्रम में सम्मिलित हो, इस कार्यक्रम से ऊर्जा ग्रहण करें और आगे का मार्गक्रमण करें। धन्यवाद। जय भीम, जय भारत। बच्चों जय भीम, थैंक यू। टीचर जागा निवडून दिले, टीचरनी एखादा वाटते मला पण व्यक्त करतील या जयंतीच्या निमित्ताने। दे देतो परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, मंच पे उपस्थित आज के मुख्य अतिथि दीपा मैडम, हमारे आज की विशेष अतिथि संकल्पा मैडम, हमारे कार्यक्रम के अध्यक्ष श्री रामटेके सर, उपस्थित श्री डोले सर, कांबले सर, रामटेके जी। आपको ज्ञात होगा कि हम हर वर्ष ये कार्यक्रम कर रहे हैं। पुणे के अंदर हमें जब 2014 में यहाँ आया पूना में, उसके पहले ऐसा कोई भी कार्यक्रम नहीं हुआ करता था। हमने इस कार्यक्रम की समझो नींव रखी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती मनाने का। जयंती मनाने का उद्देश्य सिर्फ ये था कि बाबा साहब की जो मिशन है, बाबा साहब के बारे में जो जानकारी है वो आम लोगों तक पहुँचे। हम लोग कोशिश किए कि दूसरे जो लोग हैं, दूसरे संगठन है, दूसरे हमारे अधिकारी लोग हैं, उनको हम आमंत्रित करते थे, और ताकि वो ये समझे, बाबा साहब को समझने का प्रयत्न करें। दूसरा उद्देश्य ये था कि कुछ हम जो हमारे बच्चे हैं बाबा साहब को समझे, बाबा साहब ने किन परिस्थितियों में अपना जीवन इस समाज के लिए प्रति अर्पित किया। बाबा साहब जब बच्चे कुछ कार्यक्रम देके जाते, सिर्फ कार्यक्रम देके उनको प्रोत्साहित करना मात्र नहीं है, बल्कि यह है कि जब वे बाहर निकले, इस कार्यक्रम के बाहर निकले, तो ये समझे कि हम किस कार्यक्रम में गए थे। जैसे उनको मालूम पड़ेगा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जयंती का कार्यक्रम था, तो बाबा साहब अम्बेडकर कौन थे ये उनके दिलो दिमाग में बैठे। और
अपनी शिक्षा, बाबा साहब ने जिस परिस्थिति में अपनी शिक्षा और दुनिया के सबसे विद्वान व्यक्ति कहलाए, ऐसे ही हमारे बच्चे आगे बढ़ के कुछ अपने ग्रहण करें, ऐसा मैं हमारा इस उद्देश्य था। हमने ये प्रयत्न किया कि हर वर्ष जब हमारे बच्चे को थोड़ा अच्छा स्टेज मिले, उनका सांस्कृतिक कार्यक्रम में अच्छा प्रदर्शन करें, और बैंक से हमने ये कोशिश की, यानी एक समझो ये कभी किसी ने नहीं किया होगा, पूरी इंडिया में किसी ने नहीं किया होगा, लेकिन हमने ये बैंक की तरफ से इन बच्चों को प्रोत्साहन स्वरूप कुछ ना कुछ हर साल बैंक की तरफ से दिलाते हैं। और हमारे जो फेडरेशन है, मतलब ऑल इंडिया का जो फेडरेशन है, वो उन्होंने प्रयत्न करके हमको हर एक जोन के लिए कुछ फंड्स अलॉट करते हैं, जो कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती मनाने के लिए। लेकिन ये दुर्भाग्य है कि सेंट्रल बैंक ऑफ इंडिया हमें फंड तो प्रोवाइड करता है सेलिब्रेशन के लिए, हमें बच्चों को प्रोत्साहित करने के लिए, पुरस्कृत करने के लिए कुछ गिफ्ट्स वगैरह हमें देते हैं, कुछ स्टडी मटेरियल्स प्रोवाइड करते हैं, परंतु आप देख रहे हैं कि आज सेंट्रल बैंक की तरफ से कोई भी प्रतिनिधित्व हमारे पास उपलब्ध नहीं है। जबकि हम लोग ये प्रयत्न करते हैं कि हमारे जो उच्चाधिकारी है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया के, वो इस कार्यक्रम में आए और बाबा साहब को वो भी समझे, और हमारे संगठन की जो कार्यविधि है उनको समझे। सिर्फ ऐसा न हो कि हम लोग के फंड दे दिया, अपना तिश्री कर लिया, हमारा उद्देश्य ही नहीं है। हमारा उद्देश्य है कि बाबा साहब को समझे, बाबा साहब को जाने, ये हमारा उद्देश्य है। इसके पीछे मैं अभी ज़्यादा समय नहीं लूँगा, और हमारा जो वक्ता है, मुख्य वक्ता, उन लोगों का हमें मार्गदर्शन लेना है, उनका विचार सुनना है। अब मैं अपने इस 2 शब्दों के साथ में पानी को विराम देता हूँ। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद नंदेश्वर साहेब। यानंतर मी आपले दुसरे जे वक्ते आहेत, मला वाटतं विद्यार्थ्यांनी शांतपणे येऊन आपापल्या जागेवर बसून घ्यावं, कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता जिथं जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्यावं। या ॲडव्होकेट संकल्पा रघुनाथ वाघमारे त्यांच्याबद्दल मी थोडासा अल्प परिचय करून देतोय। 2 नंबरला बसलेल्या ज्या मॅडम आहे, ह्या LLM मास्टर इन लॉ आहेत पुणे युनिव्हर्सिटीमधून। नंतर त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीबद्दल जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे। त्या ब्लॅक बेल्ट कोकांडाचे नॅशनल प्लेयर आहे आणि नॅशनल रेफरी आहे। त्याचप्रमाणे त्यांनी जवळजवळ तोकांदामध्ये 3000 पेक्षा जास्त जे आपले कॅडेट्स आहेत त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, आणि वेगवेगळ्या संस्थावर ते त्यांचे पदाधिकारी राहिलेले आहेत। त्या महाराष्ट्र स्टेट लीगल वेटरन इंडिया जी लीगल विंग आहे त्याच्या सेक्रेटरी आहेत। नंतर त्या स्पोक्स पर्सन आहेत। कशाच्या स्पोक्स पर्सन आहेत? महाराष्ट्र स्टेट वेटरन इंडियन स्पोर्ट्स महाराष्ट्र विंग चॅप्टर। नंतर ते ऑनररी लीगल ॲडवायझर आहेत महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डाचे। असे उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर दीपा पवार मॅडम बरोबर आज आपल्याला लाभलेलं आहे। आणि त्याचबरोबर बाजूला जे आपले गेस्ट आहेत, झा साहेब, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते चीफ मॅनेजर मुख्य प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आकुर्डी शाखेचे आहेत। आता जे आपली प्रस्तावना झाली, आदरणीय डोळे साहेबांनी दीपा पवार मॅडम बद्दलचा परिचय करून दिला, मी वाघमारे मॅडमचा बद्दलचा परिचय करून दिला। आता मुख्य जो आपला कार्यक्रम सुरू होणार आहे, त्या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपलं हे आद्य कर्तव्य बनतं की आलेल्या पाहुण्याचं आपण यथेच्छ स्वागत करायला पाहिजे। त्यामुळं मी आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आज हे आपले मुख्य पाहुणे आलेले आहेत, आदरणीय डॉक्टर दीपा पवार, त्यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे। खाली आहे।
वकिलाबरोबरच लावूया आपण. हा, आदरणीय डोळे साहेबांना विनंती करतो, आमचे सेंट्रल बँकेचे लिगल ॲडवायझर आणि चीफ मॅनेजर यांना मी विनंती करतो की ॲडव्होकेट संकल्प वाघमारे मॅडमचं त्यांनी या पुष्पगुच्छ देऊन यथेच्छ स्वागत करावं. त्यानंतर आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय डोंगरे साहेबांना विनंती करतो की त्यांचेच बॉस इथं आलेले आहेत. तुमचे बॉस आहेत ना? नाही का? तर जहा साहेबांचं स्वागत डोंगरे साहेब करतील, मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे आधारवड माननीय नंदेश्वर साहेब यांना विनंती करतो की नंदेश्वर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील रामटेके साहेब यांचं स्वागत करतील. दुसरे आमच्या संघटनेचे धुरंधर कार्यकर्ते गौतम वाघमारे यांना विनंती करतो की आमच्या संघटनेचे पुणा झोनचे अध्यक्ष आदरणीय रामटेके साहेबांचं त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. इकडे रामटेके रवी साहेब इथे यायची जरा तसदी घेतली तर बरं होईल. मी नंदेश्वर साहेबांना विनंती करतो की नंदेश्वर साहेबांनी आमच्या संघटनेचे धुरंधर कार्यकर्ते विश्वास वाघमारे या ठिकाणी यांचं पण स्वागत करावं. नंदेश्वर सर, सर यहाँ आइए. नंदेश्वर सर आणि गौतम लोणकरला मी आता विनंती करतो की त्यांनी स्वागत या संघटनेचे चेअरमन मी स्वतः MM कांबळे याचं करावं अशी त्यांना विनंती करतो. हमारे परम सहयोगी श्री विष्णु मांजरे जी आज इस कार्यक्रम में उपस्थित है. मैं उनसे निवेदन करता हूँ कि स्टेज पे आए. श्री विष्णु मांजरे जी और मैं अपने चेयरमैन जी से निवेदन करता हूँ कि वे उनका पुष्पगुच्छ देकर हार्दिक अभिनंदन करेंगे. विष्णु मांजरे जी. यानंतर आम्ही बँकेमध्ये काम करत असताना जसं आपण म्हणतो की यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो, यशस्वी पुरुषामागं. तर यशस्वी आम्ही ज्या ज्या ठिकाणी यशस्वी झालो बँकेमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे घरच्यांचा आमचा हात आहे. त्यामुळं प्रथमतः आमचे अध्यक्ष आदरणीय सुनील रामटेके साहेब, मिसेस रामटेके साहेब यांना विनंती करतो की यांनी स्टेजवर यावं आणि
आदरणीय दीपाताईच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. दीपाताई, मिसेस रामटेके. तुमचं योगदान फार मोठं आहे. यानंतर आदरणीय मॅडम डोळे मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं कृपया. वाघमारे मॅडमला विनंती करतो कृपया आमच्या डोळे मॅडमचं पण या ठिकाणी स्वागत करावं, कारण या सगळ्या भगिनी आहेत, त्यांचं आमच्या यशामध्ये फार मोठं योगदान आहे. यानंतर मी मॅडम नंदेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर यावं. कि आपका भी मैडम बहुत हर जगह पे आपका तो नॉट ओनली सेंट्रल बैंक ऑफ इंडिया है, लेकिन जहाँ जहाँ भी फंक्शन होता है तो मैडम का योगदान वहाँ रहता ही रहता है. उनकी उपस्थिति, उनकी प्रेजेंस ही रहती है. मैं शाळेचे मॅडमचं नाव मी मॅडम प्रज्ञा सोनावणे यांना या ठिकाणी विनंती करतो की यांनी स्टेजवर यावं आणि आमच्या नंदेश्वर मॅडमचं या ठिकाणी यथेच्छ स्वागत करावं. प्रज्ञा मॅडम. फोटो थँक्यू. त्यानंतर आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी डोंगरे साहेब, मिसेस डोंगरेंना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं कृपया. या मॅडम वाघमारे मॅडमना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं. एक यशस्वी भगिनीचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यांच्याबद्दल जर तुम्ही युट्यूबला जर गेला तर त्या तुम्हाला शेअर करतील त्या कशा यशस्वी आहेत त्या. थँक्यू मॅडम. त्यानंतर मॅडम वाघमारे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. सोनावणे मॅडम आपल्याला पुन्हा एकदा तसदी देतोय. सोनावणे मॅडम, प्रज्ञा मॅडम या मॅडम. धन्यवाद मॅडम वाघमारे मॅडम, आपण वेळात वेळ काढून इथं आलात. धन्यवाद. लास्ट बट नॉट लिस्ट, मी स्वतः कांबळे मिसेस बहुतेक या ठिकाणी उपस्थित आहेत. मिसेस कांबळेला विनंती करतो की आपण पण स्टेजवर यावं. आणि बऱ्याच वेळा मॅडम डोळे मॅडम रामटेके यांची तक्रार असते की मॅडम कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मॅडम रामटेके मॅडमला मी या ठिकाणी बोलवतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद.
विष्णू मांजरेजी कुठं असतील तर त्यांनी कृपया इकडे मंचाशी संपर्क साधायचा आहे. विष्णू मांजरे आले असतील तर कृपया मंचाशी संपर्क साधायचा आहे. विष्णू मांजरे. येस. मी म्हटल्याप्रमाणे लास्ट बट नॉट द लिस्ट या ठिकाणी मॅडम प्रज्ञा सोनवणे यांना स्टेजवर मी आमंत्रित करतोय. मॅडम प्रज्ञा सोनवणे, टाळ्याच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांची कौतुक करायचं. आणि प्रज्ञा मॅडमचा या ठिकाणी यथोच्च सत्कार दीपा मॅडमच्या करकमलाद्वारे व्हावी अशी माझी इच्छा आहे. दीपा मॅडम, दरवर्षी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इथं येऊन त्यांचं जे कला गुणकौशल्य आहे ते आपल्याला सादर करण्यासाठी यांचा मोलाचा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमचे आदरणीय नंदेश्वर साहेब यांच्या कल्पनेतून जे काही नवीन नवीन आयडिया येतात, कल्पनेतून आलेले आयडिया, आज मित्रांनो सगळे विद्यार्थी मित्र माझे इथं आहेत. तुम्हाला शाळेत जाण्यासाठी सेंट्रल बँकेच्या या संघटनेच्या माध्यमातून एक लंच बॉक्स दिला जाणार आहे. बॅगा तर आम्ही देतच असतो, पण आज तुम्हाला सगळ्यांना लंच बॉक्स आपण देणार आहोत. ओके. तो प्रज्ञा मॅडम तुमचा तोपर्यंत मी आपला गुच्छ सांभाळतो. आपण या सभेला किंवा या कार्यक्रमाला संबोधित करावं. धन्यवाद सर. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मी खरंच मनापासून खूप आभार मानते. नंदेश्वर सर नेहमीच म्हणजे आता मला वाटतं गेली 5-6 वर्ष झालं आम्ही सरांसोबत ह्या बँकेशी अटॅच आहोत आणि ह्या बँकेद्वारा नंदेश्वर सर आमच्या या मुलांना नेहमीच एक चांगलं स्टेज उपलब्ध करून देतात. मुलांच्या प्रत्येक सोयीचं ते इथं आवर्जून लक्ष देतात की मुलांना नेण्या आणण्याची सोय असेल किंवा नाश्ता जेवणचा असेल किंवा मुलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्हाला सर नेहमीच ही संधी उपलब्ध करून देतात. नंदेश्वर सर आणि त्यांच्या टीमचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मी खरंच मनापासून खूप आभार मानते. खूप अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे. आमचे जवळजवळ सर 150 विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आलेत. काही येत आहेत अजून पाठीमागून. सगळेच मोठ्या संख्येने भाग घेतात. फक्त बऱ्यापैकी थोडंसं लेट असल्यामुळं कार्यक्रम परीक्षा झाली की मुलं गावाला जातात, नाहीतर मोठ्या संख्येने अजून मुलं आले असतील. पण काही हरकत नाही. सर आधीपासून ह्या कार्यक्रमाची तयारी करतात. आम्हाला आधीच सांगतात ह्या तारखेला ह्या महिन्यामध्ये कार्यक्रम होईल. आम्ही पण त्या पद्धतीने तयारी करतो. आज देखील आमच्या मुलांनी खूप छान तयारी केली आहे. सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मनापासून आपापल्या पालकांना घेऊन आलेले आहेत. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मी पुन्हा एकदा आभार. थँक्यू.